नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यामधील ऋषिकेश वैद्य ही दोन्ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यामध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवून 43 वर्ष औदुंबर मनोहर गडदे या भोंदूनं 42 वर्षीय महिलेवर अत्याचार करून 50 लाख रुपयांना तिला लुटलेला आहे। या प्रकरणी भोंदूबाबा विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी औदुंबर मनोहर गडदे याचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय। नाशिकमधील घटना सुद्धा ताजी असताना पुण्यातले हे धक्कादायक प्रकरण स्वारगेट पोलिसांनी 43 वर्षांच्या औदुंबर गडदेला बेड्या ठोकलेल्या आहेत। देवऋषी असल्याचं भासवून गडदे यानं महिलेला जाळ्यात ओढलं। कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचं नोकरीचं आमिष दाखवलं। दैवी शक्तीचा बनाव रचला आणि 42 वर्षांच्या या महिलेवर अत्याचार केले। गुंतवणुकीच्या नावाखाली 50 लाख रुपयांची फसवणूक केली। स्वारगेट परिसरातल्या लॉजवर बोलवून महिलेवर अत्याचार केला। लोणेरे, उत्तेखोल आणि माणगावमध्ये नेहून सुद्धा वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याचं पीडितेनं तक्रारीमध्ये म्हटलंय। औदुंबर गडदे याच्या विरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता त्याचा शोध घेतला जातोय।